नमस्कार मंडळी, आज केळफुलाची भाजी बनवतोय। बाजारात मस्त असा केळफूल मिळाला होता। केळफूल ना असा मस्त सोलून ठेवले, संध्याकाळीच करून ठेवले या सगळा। त्याच्यामधलो ना देठ काढून सगळी फुला साफ करून घेतले आणि मधलो ना बॉन्ड असता छोटासा तर ठेवून दिले। त्यानंतर आपण कापूया। चला मग हे बघा, फुला सगळी साफ करून घेतलंय। आता ना फुला अशी एकत्र करून घेते आणि आडाळ्यावरती ना अशी बारीक चिरून घेते। तुमका बारीक जेवढी जमतील तेवढीच चिरा, नाही तर हात बीत कापात म्हणून जास्त बारीक नाही कापली तरी पण चालतं। ह्या ना मधला बॉन्ड असा रवलेला ता सुद्धा ना बारीक असा आडाळ्यावरती चिरून घेतोय। बघा असं बारीक बारीक चिरायचा म्हणजे छान शिजता भाजी। भाजी सगळी चिरून झाली आहे। एका भांड्यात पाणी घेऊन ना ही सगळी चिरलेली भाजी भिजत घालून रात्रभर ठेवतले, कारण त्याका जरा डिंक असता ना। आज मी केळफुलाच्या भाजीत चणा डाळ वापरते, काळे वाटाणे पण छान लागतात। आता चणा डाळ ना मस्त अशी कुकरला शिजवून घेतोय। चला केळफूल पण आता ना पाण्यातून काढून घेतलंय आणि छान असा ना पाणी त्याच्यातला गाळून घेतलंय आणि कुकरला 4-5 शिट्टे करून असा चाळणीत गाळून घेते ती सगळी भाजी। चला आता भाजी फोडणीत घालूया। तेल टाकले टोपात, मस्त तेल गरम केले। 4-5 लसणीचे पाकळे टाकले, 4 ना कढीपत्त्याची पानं पण टाकले, थोडं जिरा टाकले, मस्त भाजला। आता एक कांदो टाकले, कांदो भाजून घेतले, मग एक टोमॅटो पण टाकले, तो पण छान भाजले। आणि मसाल्यामध्ये ना मी गरम मसालो, मालवणी मसालो, मिरची पावडरनी हळद टाकले, मसालो भाजून घेतले, शिजलेली केळफुलाची भाजी टाकले, छान ढवळून घेतले आणि ही चणा डाळ भिजलेली होती ना आपली शिजवलेली ती पण टाकतंय। मस्त असा ना वाटप घातले, या भाजक्या वाटप असा ता वाटप घालतंय। भाजी ना ढवळून घेते मस्त अशी आणि ना थोडासा पाणी सुद्धा टाकते ह्याच्यामध्ये, मिक्सरच्या भांड्यातलंच पाणी टाकलंय बघा। आणि ना 4-5 आता मस्त कोकमा टाकते, कोकम टाकायचा मात्र हा भाजी छान लागता। त्याच्यानंतर मीठ टाकलंय आणि भाजी मस्त अशी ढवळून 10-15 मिनिटं झाकण ठेवून छान अशी भाजी आपली शिजवून घेऊया। चला तर मग केळफुलाची भाजी आपली मस्त अशी रेडी झालेली आहे, एकदम झणझणीत झालेली आहे। केळफुलाची भाजी तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली तर माझं चॅनल फॉलो करा। धन्यवाद।